नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ टाकण्यास थोडा उशीर झाला. टोपी आपण पहिले ह्याच्यामध्ये टोपी पाहिलेली, आता ती शिवायची कशी ते बघूया. चला तर मग. सुई आणि सुई दोरा त्याच्यामध्ये लोकर होऊन घेतली आपण. आणि आता इकडची पहिली साखळी आणि दुसऱ्या पदराची पहिली साखळीतून सुई काढून घेतली आपण. तिथे गाठ मारलेली पॅक केली तिथे प्रत्येक साखळीमधून पहिली साखळीतून त्याच्या पहिल्या साखळीतून सुई काढून घ्यायची. प्रत्येक साखळीमधून प्रत्येक ह्याच्यातून एक एक पदर टाकून घ्यायचा. पहिली साखळी त्याची आणि ह्याची पहिले ह्याच्यातून दोरा काढून घ्यायचा, म्हणजे शिवलेली शिलाई त्याची दिसत नाही. आपण कुठे टोपी शिवली ती दिसणार नाही. त्याच्यासाठी फिनिशिंगसाठी आपण प्रत्येक साखळीतून सुई काढून घेतली. त्याचा पहिला दोरा आणि ह्याचा पहिला दोरा, ते दोन्हीची मिळून आपण टाका टाकलाय. असेच ही शिलाई पूर्ण करत चालायचं. बघा, सुलट केली ना ते कळले नाही पाहिजे का आपण टोपी कुठे जोडायचा जातो. अखंड दिसलं पाहिजे, ते कुठे चून येता कामा नाही. असे प्रत्येक साखळीतून जर तुम्ही सुई काढून घेतलीत तर चून येणार नाही आणि व्यवस्थित शिलाई येईल. फिनिशिंग पण छान दिसेल. कळणार नाही आपण ते हातावर बनवली आहे टोपी, ते हाताने शिवली आहे. क्रोशाचं हेच आहे, फिनिशिंग जेवढं तुम्ही कराल ना तेवढं दिसायला छान दिसेल. बघा, प्रत्येक साखळीतून घेत आपण शिवायला पूर्ण केली. शेवटी खालीवरी झाल्यामुळे थोडंफार ताणलं गेलं, कमी जास्त होतं. ते एकसारखे साखळीतून घेतले की बरोबर होऊन जातं ते. मग आता ही टोपी आपली शिवून पूर्ण झाली आहे. बघा, शेवटी पण बरोबर दोन्हीच्या दोन्ही व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि एकदम पॅक करायचे. तिथे फासा टाकायचा त्याच्यातून. बघा, दिसलं नाही पाहिजे तिथं आपण जोडलंय किंवा काय. ते साखळीतूनच घ्यायचं ते. त्याच्यात आपण फासा मारला एक. पाठीमागे उलट्या 1 2 3 यायचं, 2 3 साखळ्यांमधून मागे यायचं. बघा कसं ते मागे एक 5-6 तरी आपण घ्यायच्या साखळ्या अशा. तिथल्या तिथे दोरा तोडला तर निसटण्याची शक्यता असते आणि ते जोड दिसून येतो. त्याच्यामुळे आपण काय करायचं, 5-6 साखळ्या मागे जायचं आणि तिथे तोडायचा तो दोरा. म्हणजे दोरा कुठे जोडलाय किंवा कुठे सुरुवात केली आणि कुठे शेवट झाला ते समजत नाही आपल्याला. बघा, ही टोपी शिवून तयार झाली. आता वरचं जे गोल आहे त्याला आपण सुरुवात करूया. त्याच्यामध्ये बघा, आता प्रत्येक ह्याच्यातून एकदम मोठं नाही घ्यायचं. जसं डिझाईन आहे ना तसं खालीवरी ते टाके टाकायचं. धाव दोरा म्हणतात त्याला. सुईनं नुसता धाव दोरा टाकत चालायचं. प्रत्येक कलरमधून मोठं घेतलं तर काय होईल, ते मोठ्या गड्या चांगलं दिसणार नाही. त्याच्यामुळे काय करायचं, जेवढं प्रत्येक डिझाईन आहे ना तर प्रत्येक डिझाईनमधून धाव दोरा टाकायचं प्रत्येक कलरवरनं. कडेनेच घ्यायचं, जास्त खाली पण नाही आणि एकदम म्हणजे हे करून 1-2 साखळ्या सोडून इथून तिथून ते धाव दोरा टाकून घ्यायचं. त्याला धाव दोरा म्हणतात. बघा, हे वरची डोक्यावरचा भाग झाला तो गोल. दिसायला चुना बारीक पडतात आणि दिसायला छान दिसतं हे. झाली पूर्ण. आता ओढून जेवढे आपल्याला ओढता येईल ना तेवढा तो दोरा ओढून घ्यायचा. जेवढं जुळवता येईल तेवढं व्यवस्थित असं एकसारखं जुळवून घ्यायचं. जेवढं खेचाल तेवढं ते जुळून जाईल ते सगळं वरचं.
पूर्ण जोडून घ्यायचं आणि तिथं पॅक करायचं तो दोराला टाके टाकून 2-3. तिथे दोरा आपण पॅक केला. विणकाम करताना एकाग्रता पाहिजे. क्रोशाचं विणकाम जेवढं एकाग्रतेने कराल तेवढं छान होतं, फिनिशिंग चांगलं येतं. बघा ही आपण टोपी सुलट केली, सुई त्याच्यावरती काढून घ्यायची ती. सुलट झाल्यामुळे बघा कुठे दिसते का शिलाई, कुठे शिवले आपण कळते तरी का. आता गोंडा तयार करूया आपण, त्या लागणार तो. मी काय केले, 3 पदर केलेत, तिप्पट मोजले आपण ते. पुढे दुप्पट आहे असं एकसारखे आपण 100 घ्यायचे पदर. ते 100, 110 जेवढा मोठा गोंडा पाहिजे तेवढे जास्त पदर घ्यायचे. गोंडा मोठा असेल तेवढा छान दिसतो. 3 बोटावरती गोंडा केलाय मी. हा 3 बोटांना गुंडाळून घेतले. 100 ते 110 पर्यंत घेतले तरी भरपूर होतात पदर. मी 2 कलरमध्ये घेतलेत. आपण 1 कलरमध्ये पण करू शकता. आपल्या आवडीप्रमाणे हे गोंडा 1 कलरचाही होतो, छान दिसतो तसा आहे. मी डबल घेतला आहे शेडिंगचा. असा 2 कलर असल्यामुळे दोन्ही कलर वापरलेत मी. बोटावरचं काढून घ्यायचं, बरोबर मध्ये हे करून बोट गोल करून घ्यायचं, त्याला पीळ टाकल्यासारखं. आणि एक 4-5 वेळा असं ओढून वावळून बांधत त्याला गुंडाळायचं. आधी ओढून जेवढं घ्याल तेवढा गोंडा फिट्ट आणि छान होईल. लूज घेतलं की ते पदर निसटतात मधले, खराब होतो गोंडा लगेच. आता फासा टाकायचे त्याच्यावर 3-4 तरी अशा 3-4 वेळा असं फासे टाकून घ्यायचे. 4-5 वेळा टाकले तरी चालते. जेवढं तुम्हाला पॅक करता येईल तेवढा गोंडा छान दिसतो आणि टिकतो पण चांगला. आता सगळे पदर धरून कापून घ्यायचे कात्रीने. पूर्ण पदर कापायचे सगळे आतले. तर दुसऱ्या बाजूने तसंच करायचं. गोंडा बघा सोपा आहे की नाही करायला. नको चकती, नको काही कटली कसलं माप हे करायला. त्याला बोटावरती आपण गोल गोंडे तयार करू शकतो. असे एकसारखं त्याला कटिंग करायचं. सगळे पदर एकसारखे करून घ्यायचे. सगळ्या बाजूने एकसारखा झाला पाहिजे तो. बघा किती छान दिसतो गोंडा 2 कलरमध्ये. आता शिवलेले कुठे आपण जे गुंडाळीत पदर तो शोधायचा. बघा आडवा पदर दिसला ना, त्याच्यातून सुई टाकायची म्हणजे निष्ठत नाही. आणि ती गोंडा आता टोपीला पॅक करायचं. व्यवस्थित पॅक केलं की हालत नाही, छान बसतो. वरती सुई काढून एकदा घ्यायची आणि परत आतमध्ये टाकायची. म्हणजे काय होतं, गोंडा हालत नाही, व्यवस्थित राहतो, घट्ट बसतो एकदम गोंडा. त्या खाली सुई काढून घ्यायची आणि त्या खालच्या बाजूला पॅक करायचा गोंडा. बघा किती छान झाली. सोपी आहे ना करायला. बघा किती पॅक बसला गोंडा व्यवस्थित अगदी. पदर कापून घ्यायचे. आता वरी जे कमी जास्त दिसतात ते पदर पण कटिंग करायचे. एकसारखे गोंडे सगळे झाले पाहिजे. झाली टोपी आपली तयार.
बघा अशी मोडायची खाली. आपल्याला 1 घडी 2 घड्या पण तुम्ही करू शकता त्याच्या, किंवा मोठी पण ठेवू शकता डबल अशी. जशी ॲडजस्ट करायची तशी करून घालू शकता. बघा कशी छान वाटते. आवडली ना? कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं वाटलं ते. झाली टोपी तयार आपली.